पत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। आमच्यासाठी सत्ता हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे, म्हणून भाजपला निवडणुकीत यश मिळतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज विविध प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना बोलत होते। नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व, समर्पित कार्यकर्ते, जनतेमध्ये राहून जमिनीवर काम करण्याची वृत्ती, विकासाच्या मॉडेलची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असल्यामुळे लोकांचा भाजपावर विश्वास वाढतच आहे, असं ते म्हणाले। काही जणांसाठी सत्ता स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तरं दिली। तीन पिढ्यांपूर्वीपासून जे मुंबईत राहत आहेत ते मुंबईकरच आहेत। त्यांची भाषा कोणतीही असली तरी मुंबईच्या मराठी संस्कृतीत एकत्र येणारा हा मुंबईकरच आहे। त्यामुळे यात भेदभाव करायचं कारण नाही आणि या लोकांना वेगळं मानणं अयोग्य आहे। आम्ही सगळे हिंदू आहोत म्हणून एक आहोत आणि एक आहोत म्हणून सुरक्षित आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विरोधकांना आपलं राजकारण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यांना त्याची स्पेसही आहे, मात्र त्यांनाच घराबाहेर पडून मेहनत करायची नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। ते एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते। शिवसेना, मनसे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना घराबाहेरच पडायचं नसतं, नगर परिषदांच्या निवडणुकीतही ते प्रचाराला उतरले नाहीत, असं सांगून विरोधकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला। विरोधी पक्ष त्यांची जबाबदारी पार पाडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली।